हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका का यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कस्टम वर्कपेस बद्दल, की कस्टम वर्कपेस काय आणि याचे यूज केस काय आहे याबद्दल पाहणार आहे. तर फ्रेंड्स, जेनकिन्समध्ये काय होते की जेव्हा पण आपण कोणता पण जॉब क्रिएट करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर जॉबचे एक वर्कपेस क्रिएट होतो. कारण जेनकिन्समध्ये एक वर्कपेस नावाचा फोल्डर राहतो जेनकिन्सच्या होम डायरेक्टरीमध्ये, आणि याच्या आतमध्ये प्रत्येक जॉबचं एक वेगळा फोल्डर बनतो आणि हा फोल्डर एक जॉबचं वर्कपेस राहतो. आपण जे पण कोड लिहिणार किंवा कोणती पण फाईल फोल्डर क्रिएट करणार तर त्या वर्कपेसच्या आतमध्ये क्रिएट होऊन जाणार, आणि जे पण जॉब क्रिएट होणार त्या जॉबचं आपल्याला वर्कपेस माहिती असायला पाहिजे. वर्कपेस म्हणजे ती जागा किंवा तो पाथ ज्यामध्ये फाईल फोल्डर क्रिएट होऊन जातो किंवा क्रिएट झाला आहे. कस्टम वर्कपेसचं मीनिंग असं आहे की आपण जे पण जॉब बनवतो किंवा फाईल फोल्डर बनवतो तेव्हा त्याचे एक बाय डिफॉल्ट पाथ क्रिएट होऊन जातो. तर आपण या बाय डिफॉल्ट पाथला आपल्या रिक्वायरमेंटनुसार चेंज करू शकतो किंवा डिफाईन करू शकतो, आणि त्यामध्ये फाईल फोल्डर डायरेक्टरीला आपण ठेवू शकतो. आता गोष्ट येते की रिअल टाइममध्ये वर्कपेसला कुठे यूज करू शकतात. तर याचं एक्झाम्पल पाहणार. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, आपल्याजवळ कोणतं जेनकिन्स सर्व्हर आहे आणि त्याच्यासोबत NFS सर्व्हर अटॅच आहे कोणत्या तरी एक फोल्डरवर काही माउंट करून ठेवलं आहे. अशा वेळेस आपली कोणती रिक्वायरमेंट अशा प्रकारे आहे की त्या NFS सर्व्हरच्या आतमध्ये जाताच त्याचा जो पण डेटा आहे तो NFS सर्व्हरमध्ये जायला पाहिजे. तर तो माउंट पॉइंट आहे, त्याला यामध्ये मेन्शन करू शकता. जो पण जेनकिन्स जॉबच्या रिलेटेड जो काही डेटा आहे तर तो त्या जॉबच्या वर्कपेस राहणार, तो NFS सर्व्हरच्या आतमध्ये बनून जाणार. तर याप्रमाणे वर्कपेसला यूज करू शकता. सेकंड एक्झाम्पल आहे, आपण कोणती जार वेअर फाईल बनवली आहे आणि या फाईलचं डेटा कॉपी पेस्ट करायचं आहे. तर अशा वेळेस आपण डायरेक्टली त्याला कस्टम वर्कपेसमध्ये मेन्शन करू शकता. तर याप्रमाणे पण आपण वर्कपेसचा यूज करू शकतो. कस्टम वर्कपेसचा याचा यूज असा आहे की जसं की आपण आपल्यानुसार डायरेक्टली डिफाईन करणार की आपल्या रिक्वायरमेंटनुसार की आपल्याला कोणत्या प्रकारे फोल्डर डिफाईन करायचे आहे आणि तिथे डेटा ठेवायचा आहे, त्यानुसार आपण आपल्या मर्जीने त्यामध्ये फोल्डर डिफाईन करू शकतो. तर याचं कस्टम वर्कपेस याला म्हणतात. तर आता प्रॅक्टिकल बघणार. यासाठी नवीन जॉब क्रिएट करणार. नवीन जॉब क्रिएट करण्यासाठी न्यू आयटमवर क्लिक करणार. यामध्ये जॉबला नाव देणार. मी नाव देणार डेमो कस्टम वर्कपेस जॉब. हा पण फ्री स्टाईल प्रोजेक्ट राहणार, तर फ्री स्टाईल प्रोजेक्टवर क्लिक करणार आणि ओकेवर क्लिक करणार. यामध्ये खाली येणार आणि येथे बिल्ड स्टेपमध्ये एक्झिक्यूट शेल सिलेक्ट करणार आणि यामध्ये काही कमांड देणार. PWD एक फाईल क्रिएट करणार. टच abc.txt आणि ls लिहिणार. लिस्ट करण्यासाठी आता अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आता या जॉबला बिल्ड करणार. बिल्ड करण्यासाठी यामध्ये बिल्ड नाववर क्लिक करणार. यामध्ये फर्स्ट बिल्ड झालेला आहे, फर्स्ट बिल्डवर क्लिक करणार. तर याच्या कॉन्सोल आउटपुटमध्ये पहा, यामध्ये आपल्याला कस्टम वर्कपेसमध्ये आपल्याला पाथ शो होत आहे. /var/lib /jenkins/workpace/demo कस्टम वर्कपेस जॉब असं शो होत आहे. तर हा बाय डिफॉल्ट वर्कपेस आहे जेनकिन्सचा. आता आपल्याला या वर्कपेसला आपल्यानुसार चेंज करायचे आहे, म्हणजे आपल्यानुसार पाथ सेट करायचे आहे. तर आपण ते कसं करणार? तर त्यासाठी यामध्ये बघा डेमो कस्टम वर्कपेस जॉब शो होत आहे, यावर क्लिक करणार आणि आता हा बाय डिफॉल्ट पाथ आपण चेंज करणार आणि कस्टम वर्कपेस म्हणजे आपल्यानुसार आपण पाथ सेट करणार. तर यासाठी यामध्ये कॉन्फिगरवर क्लिक करणार. यामध्ये खाली येणार इथे ॲडव्हान्समध्ये
यूज कस्टम वर्कपेस या ऑप्शनला सिलेक्ट करणार आणि जो पण पाथ आपल्याला सेट करायचा या डायरेक्टरीमध्ये तो पाथ सेट करणार. तर मी यामध्ये पाथ सेट करतो आहे /tmp आणि /test. हे जे डिस्प्ले नेम पण देऊ शकता आपल्यानुसार, मी इथे नाही देत आहे. आता अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आता या जॉबला पण बिल्ड करणार. बिल्ड करण्यासाठी बिल्ड नाववर क्लिक करणार. तर बघा इथे सेकंड जॉब बिल्ड झालेला आहे. या सेकंड जॉबवर बिल्डवर क्लिक करणार. कॉन्सोल आउटपुटवर क्लिक करणार. तर यामध्ये पहा PWDच्या खाली /tmp/test शो होत आहे आणि यामध्ये आपण फाईल बनवली होती abc.txt, ती पण फाईल शो होत आहे. तर आता आपण जे पण जॉब होती त्याच्या वर्कपेस /tmp/test शो होत आहे, जे की आपण यामध्ये कस्टम वर्कपेस डिफाईन केलं होतं. तर बघा आपण या पद्धतीने कस्टम वर्कपेस सेट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.